ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. आज आपण श्री अरविंद यांच्या विचारांवर आधारित काही साहित्य बघणार आहोत आणि त्यातली एक संकल्पना माझ्या मनात खरंच घर करून बसली आहे, ती म्हणजे समत्व. आता समत्व म्हणजे काय? फक्त शांत राहणं. पण ते तर खूप सोपं वाटतं. मला वाटतं याची खोली त्यापेक्षा जास्त आहे. अगदी बरोबर. याला समजून घेण्यासाठी एक छोटं रूपक वापरूया का? हो, चालेल ना. तर असं समजा की आपलं मन एका शांत तलावासारखं आहे. ठीक आहे. आता बाहेरून कोणी दगड फेकला म्हणजे एखादी वाईट घटना घडली की त्यावर तरंग उठणारच. हो, साहजिक आहे. समत्व म्हणजे ते तरंग उठूच न देणं नाही, तर ते तरंग उठल्यावरही त्या तलावाच्या तळाशी जी शांतता आहे ती टिकवून ठेवणं. वाह, हे खूपच सुंदर रूपक आहे. म्हणजे पृष्ठभागावर खळबळ असली तरी आत अगदी खोलवर शांतता टिकवून ठेवणं. अगदी. स्रोतांमध्ये याला अविचल मन आणि प्राण असं म्हटलं आहे. याचा अर्थ आपल्यासोबत काहीही घडो किंवा आपल्याबद्दल कोणी काहीही बोललं तरी विचलित व्हायचं नाही. हो, आणि विचलित न होणं म्हणजे फक्त वरवर शांत दिसणं नाही. अच्छा, तर त्या घटनेकडे वैयक्तिक भावनेच्या पलीकडे जाऊन पाहणं. म्हणजे हे माझ्यासोबतच का घडलं हा प्रश्न नाही. मग कोणता प्रश्न? प्रश्न हा की हे का घडलं, यातून मला काय शिकायचं आहे, हा दृष्टिकोन ठेवणं. एक प्रकारचा साक्षीभाव. पण एक मिनिट, इथे माझ्या मनात एक प्रश्न येतोय. विचारा की. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण हे भावना दाबून टाकण्यासारखं नाही का? म्हणजे कोणी अपमान केला तर राग व्यक्तच करायचा नाही, हे आतल्यात कुडण्यासारखं नाही का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. श्री अरविंद समत्वाला थेट प्राणिक आवेगांवरील आत्मप्रभुत्वाशी जोडतात. यात राग, गर्व, संवेदनशीलता, इच्छा या सगळ्या भावना येतात. म्हणजे समत्व म्हणजे या भावनांना दाबणं नाही, तर त्यांच्यावर स्वार होणं, त्यांना आपला ताबा घेऊ न देणं. अच्छा, म्हणजे त्या भावना ओळखायच्या पण त्यांच्या आहारी जाऊन कृती नाही करायची. अगदी तसंच. एक साधं उदाहरण घेऊया. आपण ट्रॅफिकमध्ये आहोत. कोणीतरी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली की आपल्याला राग येतो. तो राग येणं ही एक नैसर्गिक म्हणजे प्राणिक प्रतिक्रिया आहे. हो, येतोच. पण त्या रागाच्या भरात गाडीचा वेग वाढवून धोकादायक कृती करणं हे आत्मप्रभुत्वाचा अभाव दाखवतो. बरोबर. समत्व म्हणजे तो रागाचा तरंग ओळखायचा, पण आपली कृती ही त्या तळाशी असलेल्या शांततेतून, विवेकातून करायची. हाच फरक आहे दाबून टाकण्यात आणि प्रभुत्व मिळवण्यात. आता हे अधिक स्पष्ट झालं. म्हणजे प्रत्येक कृती ही प्रतिक्रियेतून, रिॲक्शनमधून नाही, तर प्रतिसादातून, रिस्पॉन्समधून यायला हवी. अगदी. हे सोपं नाही. असे समत्व पूर्णांशाने आणि परिपूर्ण मात्रेमध्ये असणे ही गोष्ट सोपी नाही, असं त्यात स्पष्ट म्हटलं आहे. कारण हा काही एका दिवसाचा खेळ नाही. ही एक साधना आहे, एक सराव आहे. आपलं मन वर्षानुवर्ष एका विशिष्ट पद्धतीने प्रतिक्रिया द्यायला सरावलेलं असतं. त्याला नवं वळण लावण्यासाठी सतत प्रयत्न लागतात. आणि सराव कुठे करायचा? प्रत्येक लहान सहान प्रसंग ही एक संधी आहे. ऑफिसमधली टीका, घरातला एखादा वाद, रस्त्यावरची गर्दी, प्रत्येक ठिकाणी आपण निवड करू शकतो. की तरंगांसोबत वाहून जायचं की तळाशी शांत राहायचं. बरोबर. तर मग या सगळ्याचा अर्थ असा आहे की समत्व म्हणजे बाह्य जगापासून दूर पळून जाऊन शांत बसणं नव्हे. नाही, अजिबात नाही. उलट जगात राहून सगळ्या प्रसंगांना सामोरं जाऊन त्या अनुभवांना स्वतःच्या आंतरिक विकासाचं साधन बनवणं, हे खरं समत्व आहे. म्हणजे ही निष्क्रिय शांतता नाही. नाही, ही एक सक्रिय, जागृत आणि शक्तिशाली अवस्था आहे. मग पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीत असू, तेव्हा ती व्यक्ती अशी का वागतीये हा प्रश्न विचारण्याऐवजी कदाचित आपण स्वतःलाच हा प्रश्न विचारून पाहू शकतो की ही परिस्थिती मला माझ्याबद्दल, माझ्या कोणत्या प्रतिक्रियेबद्दल शिकवू पाहत आहे. आणि कदाचित त्याच प्रश्नात आपल्याला त्या तलावाच्या तळाशी जाण्याचा मार्ग सापडेल.
धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.